आज आहे गुरुवार, त्यामुळे आज आहे महाराजांचा उपवास. उपवासासाठी मी करणार आहे खिचडी, पण मी आज खिचडीमध्ये बटाटा घालणार आहे, तोही कच्चा बटाट्याची खिचडी कशी करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. काय करायचं, असं बटाटा असं कापून घ्यायचा, कच्चा बटाटा, पण तो बारीक कापून घ्यायचा, म्हणजे अतिशय बारीक कापून घ्यायचा, कारण तो कढईमध्ये तसंच बिना पाण्याचं तेलामध्ये शिजवायचा आहे, त्यामुळे जमेल तेवढा छोटा तो असा बारीक कापून घ्यायचा. कढईमध्ये तेल ठेवायचं, तेल तापल्यानंतर तो कापलेला बटाटा तेलामध्ये टाकायचा आणि तो छान असा परतवून घ्यायचा. तो शिजायला ठेवण्यासाठी आहे ना, वरतून झाकण ठेवायचं. तो वाफेने शिजतो बऱ्यापैकी, त्यामुळं तो त्याच्यावर झाकण ठेवायचं. हे बघा कसं छान शिजलं आहे. मग असं शिजल्यानंतर आहे ना, वरतून टाकायचं साबुदाणा आणि बारीक केलेली शेंगदाणे, हिरवी मिरची, आणि मग त्याच्यामध्ये वरतून मीठ पण टाकायचं आणि त्याला छान असं हलवून द्यायचं. खिचडी परतायला ठेवायची. तुम्ही पण अशी कच्च्या बटाट्याची खिचडी बनवून बघा, कशी होतीये का मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.